या ठिकाणी उपस्थित सर्व मित्र परिवार तसेच तरुणांच्या मनात ऊर्जा निर्माण करणारे व्हीएमपी सर, तसेच आपल्या हृदयाला आणि आपल्याला काळजाला असे ठोके निर्माण करून देणारे, आपले वक्तृत्व करणारे आमचे निकम सर, तसेच स्टेजवर उपस्थित आमचे भांबरे अकॅडमीचे संचालक. 2015 पासून मी सरांसोबत आहे, पण अद्याप कधी सरांच्या हातात पुस्तक दिसलं नाही असे आमचे मार्गदर्शक गुरुवर्य साहेब. मी सर्वांचं या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत करतो. मी साहेबांसोबत 2015 पासून शिकू. मला एवढा बसेलच, मला 90% लोक ओळखतच. मला आबा म्हणजे कोणी ओळखेल, येडा माणूस ओळखेल, आबा म्हणजे भांबरे सारखा माणूस आहे. आणि जर विचार करा, ते एक मी सांगस, आजपर्यंत नाही इतिहास नंदुरबारमा असा गुणगौरव आणि असा तरुणांना ऊर्जा भेटी अशा गुणगौरव कधीच नाही वस. आणि आपला आणि भांबरे अकॅडमीत दरवर्षी गुणगौरव वस. कारण की या ठिकाणी सर फक्त एकच लॉजिक लावतात, ते तरुणांची ऊर्जा भेटायला पाहिजे आणि येणारा पालकांना सत्कार व्हायला पाहिजे, जेणेकरून त्या पालक येणारा भविष्याला जो 12वी होईल पोऱ्या राहील त्याला गाडी 100% वाट लावतील. कारण की त्याचे सांगतील ते तुम्ही या भाऊ भांबरे अकॅडमी माझा त्याचे गुणगौरव बस, फक्त तुम्ही तुमची जिद्द पुरी करता काढा, तुम्ही लागीला काढा, आम्ही 100% तरी गुणगौरवले. आणि सर स्वतः मला स्वतः फोन करून सांगे ते तुम्ही गुणगौरवले येणं पडे हो. मी 2015 पासून सर सांगितले, मी दरवर्षी विचार करू भाई मी अरे कवी सुभो म्हणतो सरकारले अवफे टाकोय माणसो. पण शेवट मला नशीब एवढं खराब होतं, 2016 मा 2 मार्क देत राहिलो. सर मला नुसतं ऊर्जा देत पुल्ली भरते मला जशी म्हणे, काही टेन्शन नाही. मी एकदम बेकार लटकू मग 17 मा बी बेकार लटक मागो मार्क चाल साला त्याला आधी जसू आपण 2 मार्क देत राहिलो साला. सर म्हणे काही नाही. मग मी एक विचार करा म्हणतो, चल सर होमगार्ड भरते तू 2017 मा. सर म्हणे नाही म्हणे तू एवढा हुशार आहे, तू कसा होमगार्ड बनस म्हणे. अभ्यास कर म्हणे, आपण लटक अभ्यास नाही. 2018 मा आपण धुडाला उभा राहिलो. मग 2018 मा 98 पैकी 95 मार्क पाडी म्हणून मी धुडाले, तरी 1 मार्क दे राहिलो. हो मला बाप बाई म्हणे मी मग सरकार लागले 95 मार्क पाडी घरी लागू मी. सर ऊर्जा निर्माण करेल काही नाही, जवळचे म्हणे वहीचे आपलं 100% होईल. बाई काय होई भाऊ 95 पाडी होईल आता काय होईल 100 पाडसो का 101 पाडसो तरी. पण म्हणलं चल हिंमत लावसा लागो. 2018 मा होमगार्ड बनी गो. सर म्हणे दीदी एवढी दा होमगार्ड बनी गो. आपण भरते तिने मग ठाण्याला गो पोलीस मग चालकले तरी आपण 4 मार्क एवढी गो. म्हणता ते बयानं होई राहिलं भाऊ शेका नाही चाललाय आपला नशीब मा. म्हणलं चाल आपण येऊ म्हणलाय सर म्हणतो चल जाऊ शेताव चालू देवा नाही. ना करणार लोक किती जातात, पण मला सपोर्ट करणार पक्का होता ना साहेब आले नंदुरबार मा, म्हणून म्हणजे हिंमत पुरी चाले. नाटक नको कामले पहिला म्हणलं चल पैसाला जेव येते आपण उतरलो. पण लगेच कोरोना घुसल्या 2 वर्ष माय उपाधी होम करणाऱ्या पैसा नारा येत, पण आता अभ्यासाला बुडी राही ना. सर येणारी मोठी हिंमत लावली लागेल जशी जसू सांगा माझा उन्हे आपण भरते उन्हे ते मग काय ना आपण मुंबईला गहू. मग मुंबईला मला 106 मार्क 110 मेरिट लागली, आपण 4 मार्क एवढी गहू. म्हणलं बाप आपण मग काम नाही तर करायला ते लया हिंमत. मग सर म्हणे काही नाही होम का आरक्षण होईल जशी म्हणे चालेल म्हणलं सांगा काही नाही. 2 वर्ष मग ओएस तरी गे बापरे आहे ते भयंकर होई गे. साहेब मोठी अपेक्षा होती ती पुरी नाही. मग जरासा लाटकनाथ म्हणे वय वाढ भेटते म्हणजे पेटी जाईल. मग जरासा आता आमना आता बराच पोऱ्या होता त्यामुळे पेटी जाईल, कोरोनामुळे एक चान्स भेटी म्हणे म्हणजे पेटीत बरंच होईल साला. मी जरासा आगाऊपणा करू मग गावी साहेबला आमंत्रण आहे तिनं, निवेदन देणं, चंदूबाई आले तिनं, केशी दादाने देऊन
राजे दादाले देऊन उन्हा मग गिरीश महाजन कन्यादान मंगल कार्यालय मा मंत्री ना गहू मग 3 जण होतो आम्ही. गहू चाल म्हणतो तुम्ही नुसतं मन सांगे चला मी बोलणार बघ का तुम्ही मन सांगे चला साहेब जरा हात पाय जोडी पुरा विनंती करू म्हणता 10,000 रुपये म्हणता आदिवासी जिल्हा आहे आणि आमने फक्त भरती आणि दुसरं काहीच करता यावं नाही. सरकारी नोकरी 15-20 लाख कोण भरी सोपा पर्याय फक्त भरती आहे म्हणतं. जरा समज त्याची भीम बदलाय त्यांनी महाराष्ट्र सरकारने दिला एक चान्स मग पहिलं लगीन बी होई गे. मी आता होम गाडी ट्रेनिंग मग सर म्हणा नाराय गोडा करू ना हो म्हणा बा बाई म्हणा ते म्हणत लटक नाही हो मग चाल मग सर म्हणे भेटणार चान्स. सर म्हणे काही नाही वही जाई एवढी जाऊ म्हणतो वही जाईल जे वही ते काही ते चाल साला लटकलो मागो फॉर्म मेंबर हा मला म्हणे शिरपूर जाय म्हणे तडे एकला राशी निवडता अकॅडमी मा 2-4 दिन गहू मग तडे खावाना टाय नाही पया बी नाही आधी इथलं होईल म्हणता पया ती नाही राहिना फोन लाया म्हणता अशी जाऊ दे आपला नाही लाग म्हणे ओढू मागो आले 2 महिना होतात बाबा म्हणा फिजिकल मास्टर अंकुश कोश सर म्हणे ग्राउंड बनायला पाहिजे म्हणे चांगलं म्हणा मास्टर मला रात्री 8 वाजता ग्राउंड उठी 100 मीटर पयानं आबा दादा अशी पयानं तुम्ही वैसे काम बाई म्हणतं चांगला सपोर्ट भेटला ना भाऊ आता शेवट तरी असं दिसू म्हणतं. गहू मग मस्त ग्राउंड मिळवले गहू 39 ग्राउंड निघणं बटा जरी खुश 39 म्हणजे बेकार सावराय म्हणे मुंबईले म्हणतो बरं आहे मग तुम्ही करायची माझी ऊर्जा वाढायची यासनी म्हणता हा 39 चांगला आहे ना चल चांगला आहे म्हणतं. आता फक्त पेपर काढ म्हणे म्हणतो हा ते एकदम 95 राहायचं आले किती काढणार पडे भाऊ पण सांग काढी डावसं म्हणतं. सुरुवात केली मग एकला लेडीज राहिल्या किंवा मी एकला राहू सर म्हणे मोबाईल वापरायला नाही काहीच नाही म्हणे म्हणतं चाली मोबाईल वापरू नये मोबाईल अख्खा दिन बंद ठेवू म्हणतं कधी दगा नाही शेवटला चान्स झाला असं दिसू आले गहू पेपरले सर म्हणतं चाललो मी शेवटला आहे आपलं आता ते पुढे ते संबंध नाही सर जायले आपला विषय पुढे कोणता चान्स भेटवले वय वाढवी भेटवले म्हणतं बस शेवटला रामराम सरले मॅडमले अक्का त्याच्या पडाचे करीवर घर जायच नाही म्हणतं चाललो मी जाय म्हणे गहू मस्त पेपर दिली ना मस्त पेपर होणार पेपर तेच नाही म्हणून दादरपूर रेल्वे स्टेशनवर आन्सर की लागणे म्हणे कितला होणार मला चेक नाही करेल तसं गहू मग रेल्वे स्टेशन डायरेक्ट रेल्वे डब्बा नाही शेवटला डब्बा माझ्या चेक करून एकला 80 मार्क कसे येतो म्हणतो मला 80 39 119 होम गाडीचे मला अपेक्षा लागली साहेब नका खरं म्हणजे सर माझा शेवट असं दिसू म्हणतो मी मग थोडा ते अकवान्स ऊन बट चेकिंग करे आम्ही एक मार्क चेक करा 24 नंबर बशी राहिला म्हणे तू म्हणा 95 वर बटून येणार 80 वर वय घेऊ नाही ना अरे मला मला अंग माथा खरं वय झाला शक्यता नाही शे आणि हिंमत लावणारा भक्कम शेत वय जाई म्हणतात लागले लिस्ट मग बाय 24 वा नंबरला हितेंद्र साहेबराव पाटील साहेब फोन आपलं काम होई गे म्हणतं बाप साहेब बेकार खुश शेवट जिथलं वय वाढणार जेवढं तरी आम्ही निवेदन दिलं होतं महाराष्ट्रामध्ये फक्त मी एकला लागलो एक बी लागला नाही महाराष्ट्रामध्ये फक्त मी एकला लागेल विचार करू बाय म्हणता येते भयानं बहिण झालं त्या ग्रुप मला म्हणे तू लागला म्हणतं आम्ही मुंबई पोलीस होई तू म्हणतं बाई का काम असेल दे ना म्हणे तू बाई म्हणे ते कथाय म्हणून माझ्या समजी नाही राहिलं तो इथला पाडा तो होईल ना 119 असेल तिने गंमत बाई म्हणता हा बरं हा पण भाऊ खरं जरी सांगाल घे ना ओरिजिनल मा नंदुरबार खानदेश मा महाराष्ट्र मा कानाकोपरा जिल्हा मा बांबर अकॅडमीला विद्यार्थी पोलीस मध्ये 100% कोठे गेले जा तुम्ही कोणता जिल्हा होता आम्ही 12 मध्ये अकॅडमीला चेकिंग करायला होता फक्त दका म्हणे फ्रॅक्चर दका म्हणे होता आम्ही हायवेवर एक गाडी धरली आम्ही गाडी धरली आम्ही 3 जण होतो सर आणि भाई मदत तरी ते ना उतरवून सर म्हणे कोण येतात म्हणे बेल्ट बिल्ट लावून निघून त्यांनी मला घेऊन गेले ना अरे आबा भाऊ म्हणतो हो म्हणा बाप होय तू देतला दूर हा मी आले म्हणे म्हणतो साहेब येत माझा सर येत म्हणतो काढा बाहेर हात मारते ना होय म्हणतो बरं होय की भाऊ तुने म्हणे वैयक्तिक घे तू का 200 पावती दिली तसा म्हणतो आमचा रेडिओ आम्ही 200 देतात नाही
खरंच एक सांगा